नक्कीच सेमीफायनल 1 आपल्या सगळ्यांसमोर सादर होतीये. T13 वॉरियर्स विरुद्ध मास्टर ब्लास्टर. पहिल्या बॉलवरती सुपर असा चौकार लावून सुरुवात झालेली आहे सामन्याची. पुढील चेंडू मॅडी आलाय, हलक्या हाताने टळलेला चेंडू व्ही शेप मध्ये खेळलाय, झाडांचा आसरा घेत गेलाय ॲलन द कार्पेट, दंड 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 करत चौकार, 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार बघायला भेटले आपल्याला. T13 वॉरियर संघाची जोरदार सुरुवात. नक्कीच पुढील राईट राऊंड विकेट मॅडी आलाय, परफ्यूम डिलिव्हरी टाकली, प्रत्युत्तर नव्हतं, बॉल टप्पा पडला, सरळ विसवला तो किपरच्या हातामध्ये, म्हणजेच काय निर्धाव चेंडू. 3 चेंडूंमध्ये 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या लागली आहे 8 रन. सुंदर अशी सुरुवात. पुढचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता पण बोल्ड झालेला आहे बॅट्समन मॅडीकडनं. सुंदर असा कमबॅक. नक्कीच बॉल आला, टप्पा पडला आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय. यू मिस, आय डेफिनेटली हिट, बॅटर बॅक टू डकआउट. डीजे नरसे काका वाजून द्या वाजून द्या वाजून द्या, नरसे काका. थँक्यू डीजे. मॅडीसाठी एक अनाउन्समेंट आहे. पुढच्या 2 बॉलवरती जर बॅक टू बॅक 2 विकेट आल्या, म्हणजे विकेटची जर हॅट्रिक झाली तर ऑन स्पॉट 1000 रुपयाचं पारितोषिक गणेशदादा बेळणेकर यांच्याकडनं मॅडीला आणि 500 रुपयाचं पारितोषिक राहुल दादा यांच्याकडनं. एटीएम खुलं झालंय मॅडीसाठी. काय बॉल टाकतोय, टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतोय मॅडी. बॉल येतोय, अगदी टप्पे बदलतोय, फ्रूट प्लेट गोलंदाजी पाहायला मिळते. जखडून ठेवलंय, आपल्याला वाटत पण नाही हे पॉवर प्लेचं षटक चालू आहे, मात्र नाही, बॉल देखील टप्पे देखील ते टिचकून टाकतोय तोच मॅडी. आपल्या संघासाठी अभि नाही तो कभी नाही. मला आता परत पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघायची नाहीये, मला आत्ताच परफॉर्म करायचंय, माझ्या संघाला आत्ताच फायनलमध्ये धडक द्यायची आहे, तोच प्रयत्न चाललाय मॅडीचा. नक्कीच या दरम्यान शेवटचा चेंडू जोरदार भिरकावलाय, चाललाय तो सीमारेषा पलीकडे. या ओव्हरचा 4था षटकार, डान डान चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. पॉवर प्लेची पहिली ओव्हर संपलेली आहे. आता फिल्डिंग रेस्ट्रिक्शन ओपन होतील आणि पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकारांच्या मदतीने धावसंख्येला लागले आहेत, धावफलकावर लागलेले आहेत 13 रन. 3 षटकार 3 विकेट जर कोणत्याही बॅट्समनने किंवा बॉलरने घेतल्या तर त्या बॅट्समन किंवा बॉलरला गणेश दादांकडून 1000 रुपये, विकी दादांकडून 1000 रुपये आणि राहुल दादांकडून 500 रुपये असा बक्षिसांचा वर्षाव होऊ शकतो. लक्ष असेल आपल्याकडे, ही कामगिरी कोणाकडनं घडते? नक्कीच स्पर्धेमध्ये बक्षिसांचा वर्षाव होतोय. खेळाडूला अप्रिसिएशन, मोटिवेशन दिलं जाते इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ हापूस अँबो, इन टर्म्स ऑफ अल्फान्सो मँगो. बघूया पुढचा चेंडू. वाव, परफ्यूम डिलिव्हरी होती, बॉल टप्पा पडला, मात्र जेवढी उसळी घ्यायला पाहिजे तेवढी उसळी घेतली नाही. याचाच अर्थ काय, बॉल आला, बॉल गेला, किपरच्या हातामध्ये विसावला, म्हणजेच निर्धाव चेंडू. नक्कीच दादा, एकदम क्लेवर बॉलिंग म्हणावी लागेल मास्टर ब्लास्टर संघाकडनं. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर काहीसं शांत ठेवलेलं आहे बॅटिंग टीमला. पुढचा बॉल उचलण्याचा प्रयत्न, परत एकदा बीट, निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. राहुल दादा बघू शकतो, आमचे फोटोग्राफर, स्पॉन्सर आणि प्रत्येकाला मोटिवेशन देण्यासाठी आमचे असलेले राहुल दादा आपल्या फोटोग्राफीच्या भूमिकेत पाहू शकतो आपण त्यांना. नक्कीच राहुल दादा आपलं सहकार्य असंच लाभू द्या. बक्षिसांचा वर्षा होतोय, फक्त विकेट घ्या, लागोपाठ 3 घ्या, बॅटचे टोव लागतोय, बॉल गेला गगनाकडे, मात्र थोडेसे फंबल झाले,
धरतीला अर्पण झाला. म्हणजे झालं काय, ओम भट स्वाहा, बॉल गेला धरतीला अर्पण. अजून एक विकेट जाता जाता राहून गेली. तोपर्यंत धावा कलेक्ट केल्या गेल्या त्या 2. नक्कीच दादा, कॅच सुटल्यानंतर काहीच अवेअरनेस बघायला भेटली आपल्याला दोन्ही बॅट्समन मध्ये. एक धावेच्या जागी त्यांनी दुसरी धाव पण चोरून घेतलेली होती. दरम्यान पुढचा चेंडू ऑफ स्टंपला टाकलेला, परत एक निर्धाव चेंडू. काहीशी सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटतीये. नक्कीच गोलंदाजी देखील पाहायला मिळते. आपण प्रेक्षकांच्या भूमिकेत क्रिकेट रसिक आपल्याकडे पाहायला लाभलेले आहेत. मोदी साहेब देखील आलेले आहेत तिकडे. आमचे मनोज गोखले, नरसे काका, विनय राणे देखील आलेले आहेत. क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत विनय राणे. आपलं देखील हार्दिक स्वागत. नक्कीच पुढील चेंडू, फुलटॉस चेंडू ऑफच्या दिशेने. बघूया काय घडतंय. बॉलर फिल्डर मात्र होता 30 यार्डच्या थोडंसं मागे. मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पाहता पाहता धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या धावका लागली 16. राहुल नेरे सरांना आम्ही आमंत्रित केलंय की आपण जो उत्तरार्ध असेल आपला प्राइज डिस्ट्रीब्युशनला, आपण तिथे नक्कीच आवर्जून हजर राहायचंय. सरप्राइझिंग गिफ्ट मिळणार आहेत राहुल सरांकडनं. दरम्यान राहुल दादांची एक अनाउन्समेंट आहे. 3 विकेट घेणाऱ्या टीमला आणि देणाऱ्या टीमला दोघांनाही 500 रुपयाचं पारितोषिक भेटेल. नक्कीच बक्षिसांचा वर्षा होतोय, कारण एक मोलाची, मानाची, अभिमानाची स्पर्धा होते. काय गोलंदाजी करतोय, बॉलचे टप्पे वळवतोय, बॉलची गती काढली, बॉल टाकला, फसवा चेंडू होता, निर्धाव चेंडू. आपण पाहतोय गणेश भाऊ बेलणेकर चषक 2026 संस्करण पहला. आप देख रहे संस्करण पहला. पहला ऐसा होगा तो उसके बाद कैसा होगा. विचार करण्यासारखी गोष्ट असेल. नक्कीच आम्हाला आता झलकता लागले. पुढच्या वर्षी बिग बॅश धमाका तर होणारच आहे. गणी सर, दादा कुठेतरी सुंदर असं अरेंजमेंट आपल्याला बघायला भेटते. आणि त्या दरम्यान जर आपण बॉलिंग लाईनअप कडे जर बघितलं, पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन आल्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन खर्च केलेले आहेत. काय बॉलिंग म्हणावी लागेल मास्टर ब्लास्टर टीमची. सुंदर असा कमबॅक केलेला आहे. सेमीफायनल त्यांना जिंकून फायनलमध्ये धडक मारायचीच आहे, असाच काहीतरी निर्धार दिसतोय त्यांचा. नक्कीच ग्राउंडिंग बघितलं आपण, त्या गणेश भाऊ यांचे सगळे कार्यकर्ते बघितले आपण. त्या प्रत्येकाची मेहनत आहे. थोडा गॅप होता तिकडे, आपण मात्र ग्राउंड साफ करून पूर्ण चांगलं टॉप 4 संघांना चांगला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट करताना मास्टर ब्लास्टर पहिलाच सामना खेळत आहेत, पहिले सेमीफायनल खेळत आहेत. पाहावं लागेल काय घडतंय. दरम्यान दादा संतोष यादव कनोजिया यांचं आगमन झालेलं आहे. संतोष यादव कनोजिया मागच्या सत्राचे सामनावीर, फायनलचे सामनावीर संतोष कनोजिया. चला प्रफुल आलाय, उचलण्याचा गोलंदाजी प्रयत्न. करतोय प्रफुल. पहिला टप्पा आला, आखूट टप्प्याचा चेंडू मात्र भिरकावण्यात अयशस्वी झाला. विसरला तो मॅडीच्या हातामध्ये. अजून एक निर्धाव चेंडू आपल्या समक्ष लाभले. दिवसभरापासून आपल्याला फार मोठं मोलाचं योगदान सिद्धेश गणी सर. आलाय ऑफ कटरचा चेंडू होता, भिरकावून दिलाय आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑफला येतोय हाय अँड सम ह्यूज षटकार. आम्हाला फ्री केलेलं आहे, त्यामुळे आम्ही आज फ्री आहोत. आम्ही उपलब्ध आहोत मॅच हारल्यामुळे. संतोष पवार, अंकित यादव आणि परशुराम वाईटचा कडू. चेंडू. अंकित घाडगे पाटील यांचा संघ, ज्यामध्ये परशु यादव आणि संतोष यादव कनोजिया हे 2 अष्टपैलू खेळाडू खेळत होते, त्यांना काहीच आज पहिल्याच सामन्यामध्ये शांत करून नक्कीच आपल्या समोर जोडले गेलेत. रायगडचा बुलंद आवाज संतोष पवार. हॅलो हॅलो लागोपाठ 2 वाईट टाकलेत. मी संतोष दादांना सांगू इच्छितो की पहिली सेमीफायनल इज गोइंग ऑन. मास्टर ब्लास्टर संघाने बॉल उडाला आकाशाकडे, येते गगनभेरी घेणारी विकेट 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 विकेट. बॅटर बॅक टू पॅव्हलियन.
चला सागर बॅक टू पॅव्हिलियन. सागर आला, सागर गेला. सागर दुसरा चाललाय, 18 नंबरचा सागर आता बॅटिंगला चाललाय. टॉवर 13. संतोष पवार सर, पहिली सेमीफायनल आहे आपल्या वैरी सांगतोय. मास्टर ब्लास्टर विपक्ष टॉवर 13 हा संघ पहिला भिडतोय. टॉप 4 फायनलिस्ट आपल्याला मिळालेत. आता पहिली सेमीफायनल चालू आहे आणि बॉलिंग ट्रॅकला तो राईट ओव्हर द विकेट टाकतोय. राईट हँडेड बॉलर. या ठिकाणी नमस्कार सर्वांना. आपला हर्नवालमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. या पहिल्या पर्वानंतर दुसरं पर्व लगेच या रविवारी आपण या ठिकाणी उपस्थित केलं आणि एक जबरदस्त असा सामना आपल्याला पाहायला मिळते. पॉवर हिटर चेंडू ऑन द ग्राउंड टाकत होता. अंपायरने सांगितलंय निर्धाव चेंडू. सुंदर असं या ठिकाणी स्लो चेंडू होता आणि आपल्याच फटक्यावर बॅक हिटला मारण्याचा प्रयत्न करत होता आणि चेंडू गेला बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. सातत्याने अगेन पुन्हा एकदा तीच दिशा. स्लोवर चेंडू जातोय बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र थोडंसं धावसंख्या रोखले. धावसंख्या झाली 24 टू लॉस ऑफ द विकेट या ग्राउंडवरती. आता मात्र सूर्यदेवाने सुद्धा सांगितले थोडंसं गरम होण्याच्या नादामध्ये आपण थोडंसं थंड होऊया आणि वातावरणामध्ये मात्र बदल झालेला आहे या ठिकाणी. सीझन मात्र एप्रिलचा पण वातावरण मात्र थंडीचा. आता शॉर्ट अँड चेंडू पुन्हा एकदा जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. आउटफील्ड थोडीशी फास्ट असल्या कारणाने चेंडू सुद्धा फास्ट येतोय. धावायचंय धावायचंय. रनआउटचा चान्स मिस केलाय या ठिकाणी. नक्की लुकाछुपी पाहायला मिळते ह्या चेंडूवरती. अंपायर सांगतायत आम्हाला दोन्ही हात जमिनीला समांतर आणि धावा मिळतील अवांतर. +3 धावा. वाईड +3 धावा आलेल्या आहेत म्हणजे ह्या चेंडूवरती 0 चेंडूवरती 4 धावा कलेक्ट केले गेल्या. पवार सर काय म्हणाल? कुठेतरी तू मय कुठेतरी फंबल झाले, कुठेतरी मिसकम्युनिकेशन झालं. क्रिकेटला माफी, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही याचाच अर्थ काय तर 0 बॉलवरती 4 धावा कलेक्ट केल्या गेल्या. नक्कीच कारण चुकीला माफी का नसते. कारण 2 चेंडू चांगले टाकल्यानंतर एक वाईड घुसून 3 एक्स्ट्रा धावा मिळतात. कुठेतरी संघाला फायदा होतो. आता मात्र कव्हरला कट केलाय या ठिकाणी. पंच केला जातोय बाउंड्री लाईन दिशेच्या बाहेर. चौकार. नक्कीच बॅकफुटला जाऊन पंच केला आणि ह्या पंच मारून आपल्या संघाचा सरपंच होतोय. बॅटर आपल्या संघासाठी लढतोय. बॅक टू नरसे काका. वाजून द्या नरसे काका, एकदा वाजून द्या सुमधुर संगीत आपल्या मार्फत. अरे हा चला मी नरसे काकाला बोलतोय आपल्या आवाजात, आपल्याच आवाजात. चला टाळ्या मारायच्या सर्वांनी. धावसंख्या झालेत 32 टू लॉस ऑफ द विकेट या ग्राउंड वरती. 32. चला स्कोर झालाय 32 आणि आता आलाय या रुनवाल गार्डनचा सर्वात फेमस खेळाडू चंदन, ज्याने ही स्पर्धा डोक्यावरती घेतली, ज्याने ही स्पर्धा पूर्णत्वास आणण्यासाठी खारीचा वाटा उचलला, जो 7 दिवस मेहनत करतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय, तोच आहे चंदन. चंदन वाढवतो सगळ्याचं स्पंदन. एक हात टाकला. विकेट किपरचा चान्स होता पण मात्र काही नाही. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांना दाद द्यावेच लागतील. आपल्याला वयोमानानुसार खेळायचं आहे आणि हा खरोखर छंद जपण्यासारखा आहे. क्रिकेट म्हणजेच छंद आहे आणि या छंदाला जपायचं असेल तर आपल्याला सातत्याने प्रॅक्टिस मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. सुरुवात मात्र छान झाली होती. धावसंख्या झाली होती 33 टू लॉस ऑफ द विकेट या ग्राउंडवरती. नक्कीच आमच्या आयोजकांना येते प्राइस 3 विकेट 3 षटकारासाठी आले 1000 रुपये. मात्र काय घडतं इकडे? बॅटची कडा लागते. नक्की विकेट नाही चंदनच्या मार्फत. चंदनचा होतोय जल्लोष. नरसे काका वाजून जाऊ द्या. वेलन चंदन. खरोखर मेहनत केल्यानंतर काय यश कसं मिळतं याचं जातीवंत उदाहरण चंदन. पवार सर चर्चा होते चांदा ते बांधा आणि चंदनने केलंय बॅटिंगचा वांदा. चंदन काय गोलंदाजी करतोय. अगदी वेगावर स्वार होऊन चंदन गोलंदाजी करतोय. विकेट देखील प्राप्त केले चंदनने आपल्या संघासाठी. नक्कीच
चंदन खऱ्या अर्थानं आपण मंदिरात मध्ये पाहत असतो, प्रत्येक परमेश्वराला अर्पण करण्यासारखं काम चंदनासारखं आपल्याला सुगंध दरवळायचा असतो. आणि इथे खरोखर चंदनाने सातत्याने एक वीक म्हणाव्यासाठी या मैदानामध्ये प्रयत्न केला आणि आत्ता खऱ्या अर्थानं त्याच्या गोलंदाजीवरती सातत्याने चंदनासारखा दरवळतोय असा हा चंदन. की चंदन आता रक्तचंदन झालाय, रौद्र रूप धारण केलंय चंदनने, आपल्या संघासाठी करतोय धावा धाव करतोय, आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतोय. नक्कीच तोच हा रक्त चंदन. चंदन रक्तचरित्र चंदन मैदानामध्ये पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू कट ऑफ आउट. वेल डन डीजे. चंदन 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 करतोय वांदा, चंदन करतोय वांदा, विकेट घेतोय, वन अँड ओनली रक्त चंदन. बॅक टू नरसंगा. चाहिए डीजे, थोड़ा सा बढ़ाओ. अच्छा एकदम सॉन्ग कौली गीत बिली गीत थोड़ा सा बजाओ, कुछ ऐसा लगना चाहिए, थोड़ा सा लोग गर्म होना चाहिए. चर्चा होते पवार सर, चर्चा होते चांदा ते बांधा. ऐका ऐका हो ऐका, चर्चा होते चांदा ते बांधा. चंदनने केलं बॅटरचे वांदा. चंदनने घेतले 2 विकेट. तिसरी विकेट जर घेतली चंदनने तर तो मानकरी राहील 1000 रुपयाच्या. गणेश भाऊ यांच्याकडनं येतंय कॅश प्राइज. फक्त विकेट मिळवणं गरजेचं आहे पवार सर. नक्कीच या विकेटवर चंदन याने विकेट घेतली तर 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक आपल्या हातामध्ये डायरेक्ट देण्यात येईल. घेतलं. वेल, प्रयत्न मात्र जबरदस्त होतो या ठिकाणी. नक्कीच उत्कंठा शिगेला लागलेली. फॅन फॉलोअर जबरदस्त आहे चंदन नावाच्या व्यक्तीचे. अगदी सगळेजण बघत होते विकेट येईल विकेट येईल. मात्र चांगलं क्रिकेटचं आयोजन, चांगलं क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं. 2 विकेट घेतला. तिसरा चेंडू थोडा खाली राहिला. विकेट येता येता राहून गेली. अकेला टायगर चंदन सारखा वाघासारखा फिरतो या मैदानामध्ये. बॉडी लँग्वेज सांगून जाते मित्रांनो आपल्याला क्रिकेटमध्ये किती प्रेम आहे. अतोनात प्रेम करणारी लोक या क्रिकेटसाठी सातत्याने. आमचे मित्र दीपेश दोशी यांचं वाढदिवस. आता मात्र चेंडू टाकलाय, लॉंगॉनच्या डोक्यावरून जातोय खणखणीत षटकार. नक्कीच हव्याची दिशा करतोय, हवाची वेगवान सफर करतोय. षटकार साधावा. बॅक टू डीजे. आमचे मित्र पुढील चेंडू चंदन येतोय, बॅटची कडा लागते. काय घडतंय बघावं लागेल. विकेट आली आहे, विकेट आल्या. विकेटने वांदे केले, चंदनने वांदे केले. समोरच्या बॅटरचे घेतल्या त्या विकेट. बॅक टू डीजे भास्कर सर. एक सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या. चंदन काय गाजतोय, चंदन काय वाजतोय. चंदन अगदी सगळीकडे सुगंध दरवळतोय आपल्या सगळ्यासाठी.
नक्कीच आमचे सेक्रेटरी विशाल दादा मिरजकर यांचं आगमन झालंय. फार मोठं मोलाचं योगदान त्यांचं आम्हाला इन्स्पिरेशन असते. प्रत्येक वेळोवेळी त्यांचं सहकार्य असतं. असे आमचे विशाल दादा मिरजकर, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्ही आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक दमदार व्यक्तिमत्व या रुणवाल गार्डनचा, सातत्याने हसत चेहरा आणि चेहऱ्यावरती हावभाव सांगून जातं. एक दिलदार मित्र. नक्कीच Music. हाक तुमची साथ आमची असे आमचे विशाल दादा मिरजकर. नक्कीच टीम मॅनेजर, टीम ओनर आणि प्रत्येक फायनान्सची कुठेही देखील गरज पडली तर कुठे ग्राउंडचा असेल, फायनान्ससाठी पाण्याचा असेल, टी शर्टचा असेल, प्रत्येक वेळी आम्हाला यांचं सहकार्य लाभतं. असे आमचे विशाल दादा थोडंसं मिरजकर पाणी घेऊन स्टेजवरती जायचं आलेत. मित्रांनो. त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षक वर्ग, आमचे आदरणीय मित्र शिंदे दादा, जरा बघा काय चाललंय मैदानामध्ये. आपलं लक्ष पाहिजे कारण आपला खारीचा वाटा असतो प्रत्येक मॅच मध्ये. थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे. मगाशी म्हटल्यानंतर सुपर स्ट्रायकर मैदानामध्ये बाहेर झाल्यानंतर खूप दुःखद वाईट वाटलं प्रत्येकाला. कारण एक चांगला संघ मैदानामध्ये बाहेर झाल्यानंतर काय वाटतं हे प्रत्येकाच्या मनाला माहीत असतं. पण हरकत नाही, क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतो. नक्कीच धावा झाल्यात त्या 44 आणि आपण पाहतोय गणेश भाऊ बेंडेकर चषक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पवार सर, मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण पाहतोय पहिला सेमीफायनलचा सामना, तो पण हाय व्होल्टेज. मास्टर ब्लास्टर आलेत मुख्य भूमिकेत, अगदी टिचून मारा केलाय. 44 धावा धावफलकात लागल्यात आणि आपला प्रमुख पाहुणे लाभले ते विशालदादा मिरजकर, नरसे काका, मनोज गोखले आणि बड्डे बॉय देखील इकडे आलेला आहे. दीपेश जोशी, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण देखील असं सहकार्य कराल प्रत्येक मॅचच्या वेळी. आणि प्रेक्षकांच्या भूमिकेत पाहू शकतो आपण संभाजी स्वराज्य वॉरियर्स या संघाचे सर्व खेळाडू. क्रिकेटचं मान सन्मान आणि या रुणवालचं खऱ्या अर्थाने दिलो की धडकन आमचा दीपेश जोशी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आमचे स्टार फलंदाज या ठिकाणी मैदानावरती सातत्याने बघतायत काही सिच्युएशन आहे या मैदानामध्ये. सेमीफायनलचा राऊंड आणि अतिरिक्त धावसंख्येचा प्रयत्न करण्याचा विचार करतायत. काय वाटतं हा पहिला सेमीफायनलचा जो राऊंड आहे तो नक्की कोण विजयी होऊ शकतो? शेवटचं षटक आहे 45 आणि 6 विकेट पडले आहेत या मैदानावरती. नक्कीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया काय घडतंय. अजून हलक्याने टाकलेला चेंडू, अजून एक निर्दय चेंडू. सगळं काही घडतंय मास्टर ब्लास्टरच्या पक्षामध्ये. अगदीच नक्कीच चांगला निजाम पकडलाय मास्टर ब्लास्टर या संघाने. पहिली सेमीफायनल इज गोइंग ऑन. पाहावं लागेल शेवटचा चेंडू या षटकातला, या इनिंग्सचा 12 नंबरचा गोलंदाज घेऊन येतोय, राईट नंबरवरती विकेट टाकतोय. शेवटचा चेंडू काय दाखवेल पाहावं लागेल. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतील. शेवटचा चेंडू, शॉर्ट ऑन चेंडू टाकला सर्व हाताने. स्वतःच्या फॉल ऑन मध्ये विकेट घ्यायचा प्रयत्न. इथे मात्र 2 धावसंख्या चोरून काढल्या. तिसरा होण्याची शक्यता आहे. तिसरा सुद्धा झालेला कंप्लीट केले धावा. यस, 3 धावसंख्या काढलेत. धावसंख्या झाले ते 48. 6 विकेट आणि जिंकण्यासाठी 49 धावसंख्याचं टार्गेट उभं केलंय. टार्गेट जरी कमी असेल तरी आपल्याकडे चांगले गोलंदाज असतील तर नक्कीच यशस्वी व्हाल. काय हरकत नाही. प्रयत्न करा. प्रयत्नानेच माणूस मोठा होतो, मेहनतीने मोठा होत असतो. आपल्या मेहनतीवरती उभे राहा आणि नक्कीच संघाला यशस्वी करा. या ठिकाणी आमचे रुणवालचे स्टार संजय दादा, दिलो की धडकन. नक्कीच चांगला परफॉर्मन्स झाला. इथे आमचे स्टार प्रचारक विकी दादा फॅन फॉलोइंगचे धडाडीचे कार्यकर्ते राईट हँडेड आले. आमचे संजय धामापूरकर कुठे नसतात, सगळीकडे असतात. गणपती सामने असो जिथे असतात ते संजय धामापूरकर, आपलं देखील हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षक पाठवायचे आहेत. लवकर विनंती करतो मित्रा, कॅप्टनला विनंती करतो, आपल्याला वेळ कमी आहे. T13 वॉरियर्स, चला मित्रांनो लवकर जायचंय. सेमीफायनलचा हा थरारक सामना आपल्याला पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग मात्र खूप छान लाभलेला आहे या ठिकाणी. नक्कीच संजय दादा आपल्याकडे आलेले आहेत. संजय दादाशी वार्तालाप करूया आपण सांगू शकतो आपण अगदी कमी वेळामध्ये
खर्च जास्त आहे, मात्र चांगलं A1 दर्जाचं आयोजन पाहायला मिळाले. दादा, आपण 2 शब्द बोलायचे आहेत या आयोजनाबद्दल. फारच छानच आयोजन केलेलं आहे आणि लिटरली एवढ्या कमी वेळात एवढं छान अरेंजमेंट, प्रॉपर यूट्यूब वगैरे सगळं. मी तर आता उन्हातून बसण्यापेक्षा घरात बसून यूट्यूबचा एन्जॉय घेत होतो तो मॅचचा. आणि सगळ्या मॅचेस एवढ्या बेस्ट झालेल्या आहेत की एकदम त्याला हे नाही. आणि तसं अरेंजमेंट आहे, तसे मॅचेस पण होत आहे आणि लिटरली फारच छान झाले. परशु याच्यात दो राय नाही आहेत. दो राहे नाही आहे इसमें. हे सगळे एका वाक्यावरती आहेत. आपण क्रीडा रसिक आहोत, आपण क्रीडा समीक्षक आहोत, आपण क्रीडा रसिक आहोत, क्रिकेटचे खेळाडू आहोत. आपल्याला यावं लागेल, आपला आस्वाद घ्यावा लागेल. आपण इथे आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. नक्कीच आपल्या समक्ष आलेत आपले विशालदादा मिरजकर. आपण त्यांना देखील विनंती करू, आपण त्यांच्याकडनं देखील 2 शब्द ऐकण्यासाठी उत्सुक असाल. बॅक टू विशालदादा, आपण सांगायचंय कसं आयोजन आहे. आपण आला तिकडे दिवाळी काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. मात्र आमच्यासाठी 2 शब्द बोलायचे गणेश भाऊसाठी. गणेश भाऊ, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही ही सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आणि एवढ्या रम्य वातावरणात 45 डिग्री टेम्परेचरमध्ये आयोजित केली आहे. सूर्य शांत झालाय, नाही पण सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि सगळे प्लेयर्स खुश आहेत आणि आपल्याला प्रेक्षक वर्ग पण एवढ्या गरमीमध्ये. तर याच्यापेक्षा हे म्हणतात ना की काय पाहिजे की सोने पे सुहागा. गणेश भाऊ यांचं खऱ्या अर्थानं एक कौतुक करावं तेवढं कमी वेळेमध्ये स्पर्धेचं आयोजन कसं करावं. पवार साहेब आपलं सांगितले सोने पे सुहागा, एक मोठं मौल्यवान असं वाक्य मिळालं आपल्या विशाल मिरजकर यांच्याकडनं. सोने पे सुहागा असंच कोणी बोलत नाही हो, सोने पे सुहागा. कारण त्याला मेहनत करावी लागते, त्याला शनिवार रविवार रात्रंदिवस मेहनत करावी लागते. प्रत्येक काळजी घेतले ते आमच्या गणेश भाऊंनी. नक्कीच गणेश भाऊ का चमकतात, हिरे का नेहमी चमकत असतात त्याचं जातीवंत उदाहरण तुम्ही जाऊन सोनाराला विचारा, तुम्ही जाऊन जिथे हिरे मंडीमध्ये आहे त्यांना विचारा. कारण असेच हिरे चमकत नाही, त्यांच्याकडे काहीतरी कर्तृत्व असावं लागतं. म्हणून आमचं गणेशदादा बेलनकर यांचं कर्तृत्व मात्र या रुनॉलमध्ये खूप वेगळं आहे आणि त्यांचं मनापासून अभिनंदन. असंच सातत्याने तुम्ही या रुनॉल गार्डनसाठी किंवा या लोकांसाठी एक काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करा. आमचे खऱ्या अर्थानं शुभचिंतक सचिनदादा, बाळादादा का नाराज आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती समजतंय. नक्की स्वतः स्ट्राईकला गेलेत ते. रुनवाल गार्डनचा एकदम बुलंद आवाज, खणखणीत नेतृत्व. चंदन आपल्या संपूर्ण चारी बाजूने दरवळलाय. चंदन आपल्या मार्फत पाहतोय, बघूया आपल्या संघाला पुढे घेऊन येण्याचा प्रयत्न आलाय. करतोय का, होतोय का यशस्वी. नक्कीच, कारण चंदनची बॉडी दृष्टी आपण पाहिली असेल मागाशीच गोलंदाजी करताना काय त्यांच्याकडे हावभाव, काय त्यांची दूरदृष्टी होती. कारण एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेणं म्हणजेच अर्ध्या संघाला बॅक टू द पॅव्हेलियन पाठवणं. आणि हाच चंदन आता पूर्ण मैदानामध्ये उतरतोय, पण त्याच्या मागे सुद्धा एक टीम आहे, ती प्रयत्न नक्कीच करेल. नक्कीच. आवडलं का रुनवालकरांना आयोजन आवडलं असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा ह्या मॅच साठी. नेत्रदीपक आयोजन गणेश भाऊंच्या मार्फत, म्हणजे आमचे आबा गणेश दादा भाऊ बेलनकर प्रस्तुत चषक 2026 एप्रिलच्या सीझनमध्ये, या गरमीच्या सीझनमध्ये सुद्धा थंड वातावरणामध्ये पहिला चेंडू स्ट्राईकला आहेत ते. सुंदर वॉट अ गोलंदाजी, ऍक्शन मात्र भरपूर सुंदर अशी ऍक्शन या मैदानामध्ये पाहायला मिळते. नक्कीच पहिला चेंडू होता, बॅटची थोडी कडा लागली, मात्र लॉंग ऑनच्या दिशेला तिथे खेळाडू होता. याचाच अर्थ काय, हा चेंडू आला निर्धाव. पुढील चेंडू पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक लॉंग ऑन आणि एक मिड कव्हरच्या दिशेने एक खेळाडू ठेवलाय. चेंडू खूपच बाहेर दिलाय. चेंडू अंपायरने सांगितलं वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा धावसंख्या. नक्कीच अंकितचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि धावा मिळतील अवांतरने श्री गणेश होतोय. धावसंख्या झाली 1 विदाउट विकेट. आपल्याला जिंकायचं असेल तर प्रयत्न करावा लागेल मित्रा. इथे जो संघर्ष करतो तोच टिकेल आणि ज्याला टिकायचं असेल त्याला संघर्ष मात्र मैदानावरती करावे लागेल. वाट चेंडू जातोय फॉलो थ्रूच्या वरून. बिग षटकार. नक्कीच जल्लोष होतोय रत्नागिरी चिपळून. मॅडी मारतोय उचलून षटकार. 6 धावा. नक्कीच आपलाच फॉलो थ्रू मध्ये उचलला चेंडू होता. लॉंगॉनच्या खणखणीत डोक्यावरून चेंडू द्यायचंय. जायतो बिल्डिंग मध्ये.
नक्कीच आज मॅडी जिमला गेलेला नाहीये, सगळी कसरत आहे ती ग्राउंड वरतीच करतोय. हा मॅडी सकाळपासून भन्नाट फलंदाजी करतोय, फॉर्म देखील कंटिन्यू ठेवलाय. राईट ओव्हर दी विकेट, गिव्ह अँड टेक केलंय. पहिल्या मॅच मध्ये दबदबा केला, दुसऱ्या मॅच मध्ये देखील तोच प्रयत्न यशस्वी झालाय. आलाय बॉल फेकून दिलाय आउट ऑफ दी पार्क. षटकार. मी अमितला सांगेल आपल्याला प्रयत्न करावे लागेल. अमित कुठलेही कसर न सोडता जर मैदानामध्ये मॅच जिंकायचं असेल तर मॅडी सारख्या फलंदाजाला आपल्याला लवकरच बाद करण्यात येईल. कारण ट्राय टू ट्राय बट डोंट क्राय. रडायचंच असेल तर मेहनतीने रडा, चांगला प्रयत्न करून लढा, तरच यशस्वी जिंकायचा. ओ सुंदर, इथे मात्र कॅच सोडलाय. कॅच ड्रॉप. काय होतं इकडे? प्रेशर 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 पाहायला मिळतंय. यालाच म्हणतात सेमीफायनल 1 कशी असते, रंगते ढंगते, रंग बदलते. सरड्यापेक्षा एक रंग बदलतोय. तो हा क्रिकेटचा सामना, तो हा सेमीफायनलचा सामना. पुन्हा एकदा अमित बॅक ऑन ला मैदानामध्ये. मॅडी चेंडू टाकला हव्यात, चेंडू जातोय मिलोनच्या डोक्यावरून. किंग ऑफ द मास्टर. षटकार. हवेच्या दिशेने, वावऱ्याच्या आड, वावऱ्याच्या आड, बागाच्या पल्ल्या आड. षटकार. साधावा. षटकारांचा आहे. आणि अजून एक षटकार आले तर गणेश भाऊंकडनं 1000 रुपये कॅश प्राइस लागू होतोय. हो नक्कीच 1000 रुपयासाठी ऍप्लिकेबल होता मॅडी, मात्र लागोपाठ देऊन आले. तिसरा निर्धाव आला, त्यामुळे कुठेतरी संधी अजून आहे पुढे. धाव संख्या झाली 13, चेंडू 5. शेवटचा चेंडू आहे. धाव संख्या झाली ती 13 विदाऊट लॉस ऑफ द विकेट या मैदानावरती. आमचे सचिन भाऊ यांचा चेहरा सांगून जातोय की का मी नाराज आहे, काय एक चांगला संघ त्यांचा बाहेर गेलाय. नक्कीच पुढील चेंडू अमित येतोय रे. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन येतो अमित. शेवटचा चेंडू मॅडी आलाय, हलक्या हाताने खेळलाय, फाइंडिंग द फिल्डर्स. निर्धाव चेंडू. नक्कीच पुढच्या चेंडू प्रत्युत्तर आलंय निर्धावच्या मार्फत. अमितच्या चेंडूवरती जर तो झेल टिपला असता तर कुठेतरी पुन्हा या मैदानामध्ये प्रयत्न झाले असते यशस्वी होण्याचं, पण काय हरकत नाही. अजून आपल्याकडे बराच चान्स आहे. 4 षटक बाकी आहे. 4 षटकामध्ये आपण लवकरात लवकर विकेट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, थांबवायचा आहे. स्कोअर मात्र थांबून ठेवायचं. धाव संख्या झाले 13 विदाउट लॉस ऑफ द विकेट या मैदानावरती. नक्की P1चं षटक चालू झालं, P1चं षटक संपलं. धावा लागल्या त्या 13. अजून देखील इक्वेशन बनवावी लागेल मॅच. आणि दमखम देखील आहे, तितक्याच कॅलिबरचे बॉलर देखील समोरच्या संघाकडे आहे. मात्र चंदन, बघूया आपलं रौद्र रूप, रक्तचंदन दाखवतोय का आपला सुमधुर सुगंध दरवळवतोय चारी बाजूने. मात्र पाहावं लागेल त्याच्या बिहेवियरमधनं, त्याच्या अटॅकिंग बॅटिंगमधनं काय करतोय आपल्या संघासाठी. गरज तर आहे ताबडतोड बॉलरची बॅटिंग करण्याची. चंदन बघूया राईट ओव्हर दी विकेट. गोलंदाज कोण आहे? महेंद्र. 15 महेंद्र स्ट्राईकला येते. चंदन ऍक्टिव्हेट मोडमध्ये आहे चंदन सध्या, आणि त्याला गोलंदाजी करतील ते महेंद्र ऑन द लाईन. युट्यूबच्या माध्यमातून घराघरात जाणारे हे चॅनल आहे ते आपले. नक्की चंदन. चर्चा आहे चांदा ते बांदा, ह्या चंदनाची चर्चा आहे. चांदा ते बांदा, चर्चा आहे चांदा ते बांदा. चंदन करतोय बॉलरचा बांदा. षटकार. साधावा. चंदन आज भलत्याच मूडमध्ये आहे. ठोकला हे षटकार आपल्याच बॅटिंग मध्ये सरळ दिला. लुक शॉट याला म्हणतात, लुक शॉट. आर पार केलाय. ऐसा इज डालेंगा तो ऐसा इज मारेंगा. आलाय षटकार. साधावा. आउट ऑफ द पार्क. आणि सांगतात आम्हाला गणेश भाऊ, एक सिक्सर आलाय, 2 सिक्सर आलेत, तिसरा मारला तर गणेश भाऊंकडनं 1000 रुपये परत ऍप्लिकेबल होतोय का पाहावं लागेल. संधी तर आहे गणेश पवार सर, संधी तर आहे. पुढील चेंडू आलाय का. नो, इट्स अ 4. थोडक्यासाठी उगवला. आलाय
पुढील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, अंकितचे हात दोन्ही जमिनीला समांतर, धावा मिळतील अवांतर, धावसंख्या 1 ने अडवते, धाव पण काय 3-0-30. पवार सर काय सांगणार? चंदन बरसतोय, चंदन रक्तचंदन गळतोय. नक्कीच कारण जो गरजतोय तोच बरसणार. इथे मात्र चंदनने खऱ्या अर्थानं गेम मात्र आता फिरवलाय. 2 षटकानंतर एक चौकार मारला होता. चेंडू होता षटकारच्या दिशेने, मात्र 1000 कॅश ऑफ प्राईज या ठिकाणी चंदन विसरायला काय हरकत नाही. पण आपल्याला संघाला फायनलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न. नक्की 20 चेंडू आणि 18 रनची गरज आहे. बघू, मॅडी आलाय, मॅडीने उडवलाय, उडवून टाकलाय, आउट ऑफ द मार्क. मॅडी मार रहा है, ओबी. षटकार 6 धावा. असतोय मॅडी, आपल्या नावाचा डंका वाजवतोय. तोच हा मॅडी अगदी सामना खुला करून टाकलाय. मॅडी आणि रक्तचंदनने टॅप शॉट, चाबूक शॉट मारलाय, गरंगळत, चाटत, पुसत, डन करत. लागली या ठिकाणी या संघाची जो खेळतोय मास्टर ब्लास्टर. अजूनही त्यांची दोन्ही विकेट जे सुरुवातीच्या खेळतात ओपनिंगला एकदा सुद्धा विकेट पण हातात रेकॉर्ड झाला. सरळ हाताला टाकलाय चेंडू जातोय. चंदन रिटर्न, बोलल्या विकेट पडली. याला म्हणतात नजर. हे सब नजर का कावळा बसायला आणि फांदी तुटायला. चंदन आलाय, आपला सुगंध चारी बाजूने दरवळण आलाय, संघाला सेफ करून आलाय. तो रक्तचंदन बॅक टू डगआउट. फांदी लागायला आणि सुपर स्ट्रायकर घरी बसायला याचं कनेक्शन कुठेतरी आपल्याला टाकावं लागेल. काय योगायोग होता. फांदीने आपला घात केला. नक्कीच मॅच मध्ये रंगत भरली. पवार साहेब काय बोलाल तुम्ही? काय मॅच होतीये. अगदी सामन्याची तुडुंब गर्दी पाहायला मिळते, प्रेक्षकांची मांदियारी पाहायला मिळते. क्रिकेट रसिक देखील पाहतात, आस्वाद घेत आहेत. संभाजी यादव देखील अगदी निरीक्षकाच्या भूमिकेत, प्रेक्षकांच्या भूमिकेत, कुठल्या भूमिकेत नसतात असे विकी हिंगे यांच्या फॉलोअर्स मध्ये संभाजी राईट हँडेड. आता फक्त जिंकण्यासाठी फक्त हवे 4 धावा आणि कुठेतरी एक मार्ग या ठिकाणी सहज केलाय जिंकण्यासाठी. आपण चंदनचं क्रिकेटचं रहस्य जाणून घ्यायला लागेल. त्यांनी विकेट देखील त्यांनीच बनवले, त्यामुळे विकेटची खडानखडा मातीन माती चंदनला माहिती आहे. आणि काय घडतंय हे इनर रो 2 विकेट गेलेले आहेत. 3री विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक लागू होऊ शकतं. ही सुरुवात मात्र पहिल्यांदा केली असती तर मात्र आता कुठेतरी
संघ दडपणाखाली आला असता, पण काय वेळ गेली, काय हरकत नाही. BTV वर्सेस स्वराज्य संभाजी वॉरियर्स. 3-3 विकेट गेली का? नक्कीच या षटकातला शेवटचा चेंडू आहे, बाकी आहे. या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 चेंडू झालेत, आपल्याला शेवटचा चेंडू टाकावा लागेल. सेकंड सेमीफायनल BTV वर्सेस संभाजी स्वराज्य वॉरियर्स. चला जास्त आर्ग्युमेंट करायची नाहीये. आपण इकडे कॅल्क्युलेट करतोय, रन मोजले आहेत, बॉल देखील रन मोजले आहेत. आपला रिप्रेझेंटेटिव्ह देखील इकडे उपलब्ध आहे. एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. आपला रिप्रेझेंटेटिव्ह इकडे उपलब्ध आहे, त्यांना रिकन्साइल करू शकता आपण. बघूया 4 चेंडूची संगत आहे. बॅटची कडा लागते, लेमन कट, चायनीज कट पाहायला मिळते. बघूया जात आहे का फेन्सिंगच्या बाहेर. नाही, पाठलाग तर होतोय. तोपर्यंत धावा कलेक्ट केल्या गेल्या त्या 2. अजून येणाऱ्या षटकामध्ये 2 धावांची गरज. ओव्हरची समाप्ती. चला आपण बघूया पुढची मॅच. BTB 11 विपक्ष स्वराज्य संभाजी वॉरियर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी धावत पळत 100 मीटर 100 मिनिटाच्या आतमध्ये लगेच धावत मध्ये यायचं. आपण संभाजी या, आपण देखील टॉस उडवायला. BTB संघाचा कर्णधार आणि संभाजी स्वराज्य वॉरियर्स संघाच्या दोन्ही कर्णधारांनी यायचे. मनोज दादा गोखले आपल्या इकडे सेलिब्रिटी म्हणून आलेले आहेत. मनोज दादा यांना मी विनंती करतो की आपण टॉस करायचा आहे. दीपेश दादा आपलं देखील खूप खूप अभिनंदन, आपला आज वाढदिवस आहे, आपण देखील टॉस साठी पुढे यायचंय. चला BTB विपक्ष स्वराज्य संभाजी वॉरियर्स. बघूया आता मात्र धावसंख्येची फक्त गरज आहे, 1 धावसंख्येची गरज आहे. चेंडू टाकलोय मिड कव्हरच्या वरून, खणखणीत जातोय बाउंड्री आणि सामना जिंकलाय.